Good morning and welcome to all students. In last lecture we have discussed the expansion device, capillary tube, thermostatic expansion valve, automatic expansion valve, hand operated expansion valve. Now the next component is the fourth component that which we are going to discuss is the evaporator. Okay, what is the evaporator? Evaporator is a component of refrigeration system in which liquid refrigerants is vaporized at low pressure by absorbing heat and to produce refrigerating effect. एक्सपान्शन डिव्हाइस नंतर जेव्हा तुमचं लिक्विड अँड वेपर रेफ्रिजरंट ॲट लो प्रेशर लो टेम्परेचर असतो तो इव्हॉपरेटरमध्ये जातो. मग इव्हॉपरेटरमध्ये गेल्यानंतर काय होईल, त्या सराउंडिंग स्पेसमधली हीट हा त्या ट्यूबमधून जे लिक्विड रेफ्रिजरंट चाललं आहे तो ॲब्सॉर्ब करेल अँड ॲट दॅट लो टेम्परेचर बाय ॲब्सॉर्बिंग हीट इट इज कन्वर्टेड इन टू वेपर्स. मग हीट ॲब्सॉर्ब केलं की तिथलं टेम्परेचर काय होणार आहे, सराउंडिंग टेम्परेचर इज व्हॉट रिड्यूस्ड and that is nothing but the cooling effect is known as refrigerating effect is produced in that space. Then now we are going to discuss what are the different types of evaporator. Different types of evaporator according to operating condition. According to operating condition there are two types: dry expansion type evaporator and flooded type evaporator. According to construction of surface, bare tube evaporator, plain surface evaporator, finned tube evaporator and tube-in tube evaporator. Depending upon the construction of the evaporator there are four types. Now according to formation of frost, so there are three types: frosting type. So formation of frost, there are three types: frosting type, defrosting type and non-frosting type. What is frost? Frost is nothing but when a chilled refrigerant is passing through coil. जेव्हा त्या कॉईलमध्ये बिलो 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं रेफ्रिजरंट जातो त्यावेळेस त्याचं हीट ॲब्सॉर्ब करेल सराउंडिंगमधून. आणि सराउंडिंग एअरमध्ये काय, सो एअर, ड्राय एअर अँड वॉटर वेपर पण असतं. जेव्हा हे वॉटर वेपर त्या कॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल इट्स टेम्परेचर इज रिड्यूस टू मायनसमध्ये गेले की त्या लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होईल, आईसमध्ये होईल. म्हणजे त्या मॉइश्चरचं रूपांतर पहिल्यांदा सपोज तुम्ही बघा फ्रीजमधलं बॉटल बाहेर काढून ठेवलं की त्या बॉटलच्या सरफेसवर काय होतं, पाण्याची लेअर जमा होते. का तर जी हवा त्या बॉटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्या हवेला त्या प्रेशरचा जो सॅच्युरेशन टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी थंड केलं की त्याचा कंडेन्स होऊन लिक्विडमध्ये रूपांतर होतो, बर्फ होत नाही. का तर तिथं मायनसमध्ये टेम्परेचर नाही. तर या रेफ्रिजरंट इव्हॉपरेटर कॉईलचा टेम्परेचर आहे मायनस असल्यामुळं त्या कॉईलवर जे काही वॉटर लेअर तयार होईल त्या लेअरचा बर्फामध्ये रूपांतर होतं आणि त्याला म्हणतात फ्रॉस्ट. ओके, मग ते फ्रॉस्टिंग टाईप इव्हॉपरेटर आहे का, डीफ्रॉस्टिंग आहे का, नॉन फ्रॉस्टिंग टाईप इव्हॉपरेटर आहे आणि ते कुठे वापरतात ते आपण बघणार आहोत पुढे. त्यानंतर चौथं आहे अकॉर्डिंग टू प्रोसेस ऑफ एक्सपान्शन ऑफ रेफ्रिजरंट. देर आर टू टाइप्स: डायरेक्ट एक्सपान्शन टाइप इव्हॉपरेटर अँड इनडायरेक्ट और सेकंडरी इव्हॉपरेटर्स. नाउ वी विल डिस्कस वन बाय वन. सो ड्राय एक्सपान्शन टाइप इव्हॉपरेटर. In this type of evaporator is limited amount of refrigerant is filled by means of throttle valve. So काय केलं इथं आपण, लिमिटेड अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट इज सप्लाइड टू दी इव्हॉपरेटर विथ द हेल्प ऑफ थ्रॉटल वाल्व इन सच अ वे, अशा प्रकारे की दॅट ऑल लिक्विड रेफ्रिजरंट इंटरिंग इन इव्हॉपरेटर कॉईल विल कन्व्हर्ट will absorb the heat from the space and convert into vapors before reaching the exit of evaporator. म्हणजे आपण इव्हॉपरेटरला अशा पद्धतीनं रेफ्रिजरंट सप्लाय करायचं की इव्हॉपरेटरमधून बाहेर येणारा जो रेफ्रिजरंट आहे, वेपर येणारा, आत जाणारा लिक्विड प्लस वेपर आहे आणि बाहेर येणारा हा ड्राय वेपर असायला पाहिजे. ड्राय किंवा लिटल बिट वॉट सुपरहिटेड वेपर्स. सो तिथं सुपरहिटेड किंवा ड्राय वेपर्सच येतील अशा प्रकारे तुम्हाला रेफ्रिजरंट त्या इव्हॉपरेटर कॉईलमधून पाठवायचं आहे, म्हणजे सप्लाय करायचं आहे. म्हणून ह्याला ड्राय एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर.
means mass flow rate of refrigerant entering in the evaporator coil is controlled by the thermal bulb which is attached at the exit of evaporator, and it is widely used in for small capacity refrigeration system. फिगरच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात. हा तुमचा इव्हॉपरेटर कॉईल आहे, कॉइल्स आहेत. आता इकडून तुमचा एक्सपान्शन वॉल आहे. एक्सपान्शन वॉल नंतर ड्रॉप ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर होईल. इकडून कुठून येणार आहे तुमचा कंडेन्सरमधून येईल रेफ्रिजरंट. हा एक्सपान्शन वॉल आहे. मग इकडं हाय प्रेशर असतो, इकडं आलं की लो प्रेशर लो टेम्परेचर रेफ्रिजरंट पास्ड थ्रू दी इव्हॉपरेटिंग कॉईलमधून पास होईल. इट ॲब्सॉर्ब द हीट अँड रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इज प्रोड्युस्ड. हा इव्हॉपरेटर कॉईल आहे आणि हा एक्झिट ऑफ इव्हॉपरेटर आहे. म्हणजे इव्हॉपरेटरमधून बाहेर येताना तुमचा रेफ्रिजरंट इथं काय असणार आहे, इट शुड बी अ ड्राय ऑर सुपरहिटेड वेपर्स. आज जाताना काय लो टेम्परेचर लो प्रेशर मिस्ट ऑफ वेपर, मिस्ट ऑफ रेफ्रिजरंट वेपर, म्हणजे सम लिटल बिट लार्ज अमाऊंट ऑफ लिक्विडमध्ये असतो, स्मॉल अमाऊंट ऑफ वेपर. म्हणजे इथं एक्सपान्शन डिव्हाइसमधून जात असताना सम लिटल बिट रेफ्रिजरंट इज कन्वर्टेड इन टू वेपर्स. म्हणून इथं प्युअरली पूर्ण लिक्विड आहे, इथं थोडीशी वेपर आणि जास्त प्रमाणात लिक्विड असतो. मग इथं आतमध्ये फिरत असताना हीट ॲब्सॉर्ब करेल, लो टेम्परेचर लो प्रेशर सराउंडिंगमधून रेफ्रिजरेटिंग इफेक्ट प्रोड्यूस होईल आणि याला असं इन्सुलेटेड असतं याला इव्हॉपरेटर बॉक्स. म्हणजे या स्पेसमध्ये तुमचं रेफ्रिजरंट येईल आणि इथे तुम्हाला एक थर्मल बल्ब लावलेला आहे. यू कॅन सी हिअर. सो दिस इज अ थर्मल बल्ब विच इज अटॅच्ड ॲट द एक्झिट ऑफ इव्हॉपरेटर आणि हा कॅपिलरी ट्यूब आहे. सो दिस कॅपिलरी ट्यूबमध्ये पण एक व्होलाटाईल फ्लुइड असतो, रेफ्रिजरंट असतं. जेव्हा टेम्परेचर इथं कमी होईल, रेफ्रिजरंट येणारं लिक्विड रेफ्रिजरंट आला तर काय होणार, या बल्बमधला जो लिक्विड आहे तो पण लिक्विड होईल आणि या लाईनमधला प्रेशर कमी होणार आणि इथं वॉल ॲटोमॅटिकली गेट्स क्लोज्ड, एक्सपान्शन वॉल, अँड अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट पास्ड टू इव्हॉपरेटर इज रिड्यूस्ड. जेव्हा इथं जास्त टेम्परेचर येईल व्हेरी हाय, तेव्हा लोड ऑन द सिस्टीम काय असणार आहे, जास्त असणार आहे. देन वी हॅव टू अलाउ दी मोर रेफ्रिजरंट. मीन्स या इव्हॉपरेटरला रेफ्रिजरंट या वॉलच्या साह्यानं असं सप्लाय केलं जातो की इथं येणारा रेफ्रिजरंट ऑलवेज शुड बी वॉट ड्राय वेपर्स. ड्राय वेपर्स. लिक्विड रेफ्रिजरंटचं येऊ लागला म्हणजे कमी टेम्परेचरचं रेफ्रिजरंट येऊ लागला की रेफ्रिजरंट फ्लो मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट सप्लाय टू इव्हॉपरेटर विल बी रिड्यूस्ड. दॅट इज कंट्रोल विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपान्शन वॉल अँड दॅट इज टू बी फीडबॅक सेन्स्ड. जो सिग्नल येणार आहे तो किती पाठवायचा तो इथं डिपेंडिंग अपॉन द एक्झिट ऑफ इव्हॉपरेटर. कशावर डिपेंड आहे तो, इथं असणाऱ्या रेफ्रिजरंटचा कंडिशन. इथं काय घेणार आहे आपण, ड्राय वेपर्स. इट शुड बी अ ड्राय वेपर्स. मीन्स देर शुड नॉट बी एनी चान्स टू इंटर द लिक्विड रेफ्रिजरंट्स इन दी सक्शन. म्हणजे इथून सक्शन ऑफ वेपर कॉम्प्रेसरला जाणार आहे. सो इट शुड बी ड्राय ऑर सुपरहिटेड वेपर्स. म्हणून याला ड्राय एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर म्हणतात. इट इज युज्ड फॉर दी स्मॉल कॅपॅसिटी प्लांट. नाउ द नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द फ्लोडेड टाईप इव्हॉपरेटर. So this is a flooded type evaporator. So this is a figure for the flooded type evaporator. So in generally this type of evaporator, flooded type of evaporator feeds excess of liquid refrigerant. Flooded type evaporator feeds the excess of liquid refrigerant so that the exit of evaporator will be मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर रेफ्रिजरंट. म्हणजे इथं कायम बघा. सो हा सर्ज टँक आहे तुमचा, म्हणजे फ्लोट वॉल आहे आणि इथून हे फुल हा जो लिक्विडचा टँक आहे इट इज ऑलवेज फुल ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट. या कॉईलमध्ये कायम लिक्विड रेफ्रिजरंट असणार आहे तुमचा. आलं का लक्षात. जो हीट ॲब्सॉर्ब करेल आणि काही वेपर आणि काही लिक्विड परत रिटर्न येईल. वेपर इथं एक असा फ्लॅप असतो, वेपर वर जाईल सेपरेट होऊन, परत लिक्विड खाली येणार. म्हणजे वेपर वर झालं की इथला लेवल कमी होतो. मग लेवल मेंटेन करण्यासाठी इथं एक फ्लोट कंट्रोल वॉल आहे. सो जसं लेवल डाऊन झालं की हा वॉल ओपन होतो अँड रेफ्रिजरंट इज टेकन इन. सो दॅट इथं लेवल कायम कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. सो हिअर द इव्हॉपरेटर इज मेंटेन्ड ऑलवेज फुल ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट. म्हणजे पूर आल्यासारखं, म्हणून याला फ्लडेड म्हणलं. फ्लड म्हणजे पूर, म्हणजे ऑलवेज फुल ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट. Okay, so in flooded type evaporator the coil remains completely filled with liquid refrigerant as shown in figure. The level of liquid is maintained constant in surge chamber by using float valve.
कुठे आहे तुमचा हा फ्लोट वाल्व बाय युजिंग फ्लोट वाल्व. ओके. सो इन इव्हॅपोरेटर कॉईल द पार्ट ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट बॉइल्स. इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये जेव्हा जाईल तेव्हा हीट ॲब्सॉर्ब करेल अँड इट गेट्स बॉइल्स अँड कन्वर्ट सम ऑफ द लिक्विड refrigerant into vapors and again mist of liquid and vapor refrigerants taken back to the what your surge chamber. Liquid refrigerant returned to the surge chamber. From top of the surge chamber the refrigerant vapors are shown in suction line of the compressor. हा इथून टॉप मधून सेपरेट करून ओनली वेपर्स आर सक्ड बाय द कॉम्प्रेसर. लिक्विड परत तुमचं खाली येईल. फ्लडेड टाईप इव्हॅपोरेटर रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज व्हेरी हाय. म्हणजे इथं ऑलवेज फुल ऑफ लिक्विड रिप्रेझेंट असल्यामुळं इट ॲब्सॉर्ब द लार्ज अमाऊंट ऑफ हीट. सो रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज हाय ॲज होल इव्हॅपोरेटर कॉईल रिमेन्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड रेफ्रिजरंट. बट दिस टाईप ऑफ रेफ्रिजरंट रिक्वायर्स लार्ज अमाऊंट ऑफ रेफ्रिजरंट. ह्याला जास्त रेफ्रिजरंटची गरज आहे. ओके. इट रिक्वायर्स. सो this is the how the flooded type evaporators are works and it is used for large capacity plants, used where load fluctuation is higher and it is used in multi evaporator systems. Now next we are going to discuss second one, depending upon the according to construction of surface, how it is its construction is there. Bare tube evaporator. Bare tube means what? नुसतं ट्यूब आहे इथं. सो हिअर इट इज अ बेअर ट्यूब इव्हॅपोरेटर वेअर जेव्हा तुमचं लिक्विड रेफ्रिजरंट या ट्यूबमधून जाईल काय होणार आहे? इट विल ॲब्सॉर्ब द हीट अँड द लिक्विड रेफ्रिजरंट इज कन्वर्टेड इनटू वेपर्स अँड कूलिंग इफेक्ट इज प्रोड्यूस्ड. सो ड्राय एक्सपान्शन टाइप इव्हॅपोरेटर, दिस इज अ बेअर ट्यूब इव्हॅपोरेटर, is constructed in steel pipe or copper tube. Generally it is this bare tube evaporator is constructed made up of steel pipe or copper tube. Steel pipe is used for the large capacity plants and generally where the ammonia is used. Copper tube ला ammonia वापरत नाही, हे लक्षात ठेवा, तुम्हाला MCQ मध्ये विचारतील. Bare tube evaporators are used where steel materials for the ammonia refrigerants. Okay, copper tube material is not used. Means ice plant मध्ये तुमचा जो evaporator आहे bare tube is made up of steel for the large capacity plants and copper tube evaporators are used in domestic refrigerators, water coolers, in such applications for a small capacity. Okay, so next one is what? Finned tube evaporator. आता हे बेअर ट्यूबमध्ये जनरली युज्ड फॉर दी लिक्विड, जिथं ट्रान्सफर ऑफ हीट आर डिप्ड इन दी लिक्विड इव्हॅपोरेटर डायरेक्टली फॉर दी कूलिंग. सो फिन ट्यूब इव्हॅपोरेटर्स आर जनरली युज्ड वेअर द हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस बिटवीन द गॅसेस मीडियम अँड द लिक्विड रेफ्रिजरंट फ्लोईंग थ्रू दी ट्यूब. सो जनरली एअरला आपण कूल करत असतो. फिन ट्यूब इव्हॅपोरेटर्स आर यूज इन एअर कंडिशनिंग सिस्टीम्स. फिन्स म्हणजे हा ट्यूब्स आहेत, यू ट्यूब नंबर ऑफ म्हणजे असं, आणि त्याच्यावर हे सगळे असे फिन्स लावलेले आहेत. ओके, ॲल्युमिनियम फिन्स आहेत. वाय फिन्स आर यूज? टू इन्क्रीज द सरफेस एरिया. आपल्याला माहिती आहे की इथं हीट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करायचं आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब? सो द हीट ॲब्सॉर्ब्ड इज व्हॉट? क्यू इक्वल टू एच ए डेल्टा टी, डेल्टा टी किंवा डी टी. ओके, डी टी इज टेम्परेचर डिफरन्स. मग आता आपल्याला क्यू वाढवायचं आहे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करायचं स्पेसमधून. तर काय आपल्याकडे जे हीट ट्रान्सफर रेट एअर असेल, काय कूलिंग मीडिया आहे, त्यानुसार हा कॉन्स्टंट असतो, तो काय चेंज करत नाही. पण इथं काय चेंज, पॅरामीटर्स काय चेंज होतील? एक तर एरिया वाढवा, तुम्हाला क्यू वाढवायचं असेल तर टेम्परेचर डिफरन्स वाढवा कूलिंग मीडिया आणि या लिक्विड रेफ्रिजरंटचा. मग लिक्विड रेफ्रिजरंटचा प्रेशर किती डाऊन करतो त्यानुसार तो फिक्स आहे, आणि जो कूलिंग मीडिया येणार आहे म्हणजे मेंटेन करणार आहे तोही फिक्स आहे. सो वी हॅव टू इन्क्रीज द हीट ट्रान्सफर रेट बाय इन्क्रीजिंग द सरफेस एरिया. मग सरफेस एरिया कॅन बी इन्क्रीज्ड बाय प्रोव्हाइडिंग द फिन्स ऑन द बेअर ट्यूब. या ट्यूबवर, या ट्यूबला काय केलेले आहेत, अशा प्रकारे फिन्स आर प्रोव्हाइडेड. सो दॅट फिन्स अटॅच केल्यामुळं, हे ट्यूबला फिन्स टच असल्यामुळं ट्यूबमध्ये तुमचं रेफ्रिजरंट आहे, त्यामुळं काय होणार, हे फिन्स पण थंड होतील आणि त्याला कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो हवा आहे त्या हवेतलं हीट ॲब्सॉर्ब करेल आणि हे लिक्विड रेफ्रिजरंट वेपरमध्ये कन्वर्ट होतो. मीन्स ॲज यू इन्क्रीज द एरिया, टू इन्क्रीज द एरिया द हीट ट्रान्सफर रेट विल बी इन्क्रीज. मग याचा साईज जो आहे हा साईज कॉम्पॅक्ट होईल.
आर यू गेटिंग? सो अदरवाईज एरिया वाढवा तर त्याला मोठं करा. मग प्रोव्हाइडिंग अ फिन्स आहे त्या साईजमध्येच यू हॅव टू इन्क्रीज द सरफेस एरिया, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया विथ द कूलिंग मीडियम. ओके. नेक्स्ट इज वॉट? प्लेट टाईप इव्हॉपरेटर्स. सो हा तुमचा थर्ड वन इज वॉट? प्लेट टाईप इव्हॉपरेटर विच इज यूज्ड इन हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटर्स. ओके. फिन ट्यूब इव्हॉपरेटर एअर कंडिशनिंगमध्ये आपण हवेला थंड करतो, म्हणजे गॅसेसला, तिथं फिन ट्यूब जनरली वापरतात. हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटरमध्ये प्लेट टाईप इव्हॉपरेटर्स आर यूज, प्लेट सरफेस इव्हॉपरेटर्स आर यूज. करोगेटेड प्लेट टाईप इव्हॉपरेटर्समध्ये तुम्हाला मी इथं स्केच, करोगेटेड प्लेटमध्ये हा एक प्लेट आहे, तुमच्या फ्रीजमध्ये जर दिसत असेल तर हा असा बॉक्स दिसतो फ्रीजमध्ये, आणि त्या फ्रीजला असे हे दिसतात बघा, असे. ओके. हे जे इथून रेफ्रिजरंट जात असतं, हे जे पोकळ निर्माण होतात ना, हे इकडे प्लेट लावलेले, हा करोगेटेड प्लेट आहे. या प्लेटच्या या पॅसेजमधून रेफ्रिजरंट जातो, म्हणून इथला हीट काय केलं जातं? सराउंडिंग असं बॉक्स टाईप येत आहे आणि करोगेटेड. त्याचा कट सेक्शन जर बघितला, ह्याला जर कट करून बघितला तर तुम्हाला अशी प्लेटमध्ये असं दिसेल, येथून रेफ्रिजरंट आत चाललं आहे. आर यू गेटिंग? दीज आर द पॅसेज ऑफ द रेफ्रिजरंट. मग त्याला काय म्हणायचं आपण? इट इज अ प्लेट टाईप, प्लेट सरफेस रेफ्रिजरेटर्स. ओके. these are the and these are used in household refrigerator. Steel bare tube or bare pipe, fin tube and plate surface. So next we are going to discuss याच्यामधलाच एक आहे ट्यूब इन ट्यूब इव्हॉपरेटर. सो ट्यूब इन ट्यूबमध्ये दोन कॉन्सन्ट्रिक ट्यूब आहे. आतमध्ये तुमचा काय लिक्विड असेल, काय तुमचा कूलिंग करायचा तो चाललं आहे. इथे तुमचे लिक्विड येईल आणि हीट ॲब्सॉर्ब करेल या ट्यूबमधून. जे काही हॉट फ्लुइड्स चाललं आहे, हा बाहेरला सराउंडिंगला काय तुमचा थंड असल्यामुळे इथून हीट, या ट्यूबमधलं हीट हे रेफ्रिजरंट काय करणार? ॲब्सॉर्ब करणार आणि त्याचं वेपरमध्ये रूपांतर होणार, ते बाहेर येणार. लिक्विड रेफ्रिजरंट इन, वेपर रेफ्रिजरंट आउट. सो युअर हॉट कूलिंग मीडिया काय ते कूलिंग सबस्टन्स इन अँड लो टेम्परेचर आउट होणार. सो दिस इज दोन्ही ट्यूबमध्ये बसवलेले आहेत. दीज आर द ट्यूब इन ट्यूब. आता इथं मी ते सिंगल दाखवले, तुम्ही ट्यूब इन ट्यूब लाईक दिस नंबर ऑफ ट्यूब्स दाखवू शकता. म्हणजे असं याच्यावर असं एक ट्यूब आहे, परत असं एक ट्यूब आहे. सो फॉर रिड्युसिंग दी लेंथ. सो दिस इज यूज्ड इन जनरली वाईन कूलिंग अँड इन पेट्रोलियम इंडस्ट्री फॉर चिलिंग ऑफ कॉईल. काय ते प्रॉडक्ट असेल तुमचा, त्यासाठी ते वापरलं जातं. अकॉर्डिंग टू थर्ड क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू फॉर्मेशन ऑफ फ्रॉस्ट. मगाशी सांगितलं तुम्हाला फ्रॉस्ट म्हणजे काय? फ्रॉस्ट म्हणजे हा एक बर्फच आहे. जेव्हा हवेला आपण मायनसमध्ये थंड करतो, हवेतला असणारा जो बाष्प आहे, त्या बाष्प रूपांतर पहिल्यांदा लिक्विडमध्ये होईल आणि अजून -0°C खाली गेलं टेम्परेचर की त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? आईसमध्ये होणार आहे. पाणी जेव्हा सॅच्युरेशन टेम्परेचरपेक्षा कमी होईल त्यावेळेस बाष्पचं रूपांतर लिक्विडमध्ये होतो. जेव्हा 0°C टेम्परेचर कमी होईल त्यावेळेस त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतो. त्यालाच फ्रॉस्ट म्हणतात. आता आपल्याकडे घरी फ्रीज बघा, तुम्ही दिवसभर फ्रीज चालू केलं असेल आणि एकदाही लाईट गेलं नाही आणि तिथं आतमध्ये एक रेड बटन असतं, ते बटन आपल्या घरी किंवा आता नवीन ॲटोमॅटिक डिफ्रॉस्टिंग सिस्टीम आलेत, तेवढं थर जमलं की तो सेन्स करतो आणि हीटर दिलेलं आहे तिथे, हीटरनं ऑन होतं. मग त्याला थोडा वेळ कॉम्प्रेसर स्टॉप केलं जातो आणि हीटर ऑन केलं जातं. त्यामुळं त्या इव्हॉपरेटर कॉईलचं टेम्परेचर वाढतो आणि त्याच्यावर साचलेला जो बर्फ आहे तो वितळतो आणि मग वितळला की सगळं पाणी आपल्या कॉम्प्रेसरच्या वर येतं. एक ट्रे आहे खाली फ्रीजला, तुम्ही काढून बघा. फ्रीजचं तुम्ही घरी प्रत्येकाने अभ्यास करा, कुठे इव्हॉपरेटर आहे, कुठे कॉम्प्रेसर आहे, कुठे एक्सपान्शन डिव्हाइस आहे, मग फ्रॉस्ट कसं होतो, डिफ्रॉस्टिंग नॉब कुठे आहे, मग डिफ्रॉस्ट झालेलं जो पाणी परत बर्फाचं पाण्यात रूपांतर होईल. ती थंड पाणी कॉम्प्रेसरच्या डोक्यावर एक ट्रे दिला आता नवीन याच्यामध्ये, मग ती थंड पाणी ते कॉम्प्रेसरच्या टॉपवर एक प्लेट आहे तिथं येऊन थांबेल. त्यामुळे कॉम्प्रेसर जो थंडावा मिळेल, कॉम्प्रेसरला कूलिंग इफेक्ट मिळेल. सो दॅट द कॉम्प्रेसरचं लाईफ वाढेल. आणि कॉम्प्रेसर गरम झालेलं असतं कॉम्प्रेस करून आणि ते पाणी काय इव्हॉपरेट होऊन परत ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतो. मग 24 तासामध्ये एकदा डिफ्रॉस्टिंग होत असतं. आता हे ॲटोमॅटिक डिफ्रॉस्टिंग आलं आहे विथ द हेल्प ऑफ थर्मोस्टॅट कंट्रोल. मग अदरवाईज अर्लियर जुन्या याच्यामध्ये रोज संध्याकाळी आपल्या घरी जे आई वगैरे असतात ते बटन दाबायचे, मग थोडा वेळ 1 तासभर तुमचा फ्रीज बंद व्हायचा
त्याला टायमर दिलेलं असतं. एकदा तुम्ही बटन दाबलं तासाने परत ते बटन रिलीज होतो आणि तुमचं कॉम्प्रेसर चालू होतं. तो तासाभरामध्ये त्या इव्हॉपरेटरचं टेम्परेचर आपण मायनसमध्ये असतं त्याचं टेम्परेचर 3-4 डिग्री सेल्सिअस वाढतो हळूहळू. मग ते बर्फ वितळतं. आलं लक्षात. दॅट इज अ मॅन्युअल डिफ्रॉस्टिंग. आता ॲटोमॅटिक डिफ्रॉस्टिंग आलेले आहेत. फ्रॉस्टिंग टाईप यूज्ड फॉर स्टोरेज ऑफ फ्रोझन फूड्स. आता तुम्ही आईस्क्रीम वगैरे घ्यायला गेला असेल तर त्यांचं जो फ्रोझन फूड्स आहे ते उघडलं की बघा त्याच्या साईडला वगैरे सगळं बर्फ साचलेलं असतं. जे फ्रोझन फूड्स आहेत ते स्टोअर करण्यासाठी फ्रॉस्टिंग टाईप इव्हॉपरेटर्स आर यूज. डीप फ्रॉस्टिंग टाईप घरी डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. कारण हे जे फ्रॉस्ट त्या ट्यूबवर जमा झालं की हीट ट्रान्सफर रेट रिड्यूस होतं तुम्ही जर ते बर्फ काढलं नाही तर. मग तुमचा कॉम्प्रेसर जास्त वेळ चालतो. कॉम्प्रेसर जास्त वेळ चालला की इलेक्ट्रिसिटी जास्त कंझ्युम करतं. मग इलेक्ट्रिसिटी जास्त कंझ्युम केलं की लाईट बिल जास्त येतो. तेवढंच टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी युअर रेफ्रिजरेटर विल रन मोर टाईम. जर तुम्ही डिफ्रॉस्टिंग केलं व्यवस्थित वेळेत तर कॉम्प्रेसर विल मेंटेन तेवढंच टेम्परेचर करण्यासाठी युअर रेफ्रिजरेटर विल रन लेस टाईम आणि इलेक्ट्रिसिटी कमी येईल. साधारणतः 24 तास आपण फ्रीज कधी बंद करत नाही. तो ॲटोमॅटिक टेम्परेचर मेंटेन झालं की बंद होतो, परत ॲटोमॅटिक चालू होतो विथ द हेल्प ऑफ थर्मोस्टॅट सेन्सिंग द टेम्परेचर इन द इव्हॉपरेटर. मग इथं तुमचा जो साधारणतः जो फ्रीज आहे तो 7 ते 8 तास चालत असतं दिवसभरामध्ये. बाकीच्या वेळेस बंद असतो. म्हणजे जो सायकल टाईम आहे चालू बंद चालू हे 7 ते 8 तास असतं जे काही टेम्परेचर तुम्ही मेंटेन करण्यासाठी. आणि अदरवाईज ते 12 तास वगैरे 15-16 तास ते बंद असतो. ओके. सो डिफ्रॉस्टिंग टाईप डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. नॉन फ्रॉस्टिंग जिथं आपण फ्रॉस्टिंग होत नाही इव्हॉपरेटरमध्ये ते जनरली. मग असे इव्हॉपरेटर्स कुठले ज्याच्यावर फ्रॉस्ट होत नाही म्हणजे बर्फ जमा होत नाही तर जिथे आपण अबाउट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करतो म्हणजे कूल करतो. सो इट इज यूज्ड फॉर प्रिझर्विंग रॉ व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स आर प्रिझर्वड. जे व्हेजिटेबल्स आहेत ते स्टोर्ड मायनसमध्ये करत नाहीत. आईस्क्रीम वगैरे आपण मायनस, फिश वगैरे हे आपण लोअर टेम्परेचरला मीट्स मेंटेन करतो. बट व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पेरिशेबल फूड स्टफ्स दीज आर मेंटेन्ड ॲट नियर अबाउट 7 to 8 डिग्री सेल्सिअस. मग ते 7 to 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन केला त्या कंपार्टमेंटमध्ये जिथं तुम्ही व्हेजिटेबल्स ठेवलेले आहेत तर देअर इज फ्रॉस्टिंग होत नाही. म्हणून याला नॉन फ्रॉस्टिंग टाईप इव्हॉपरेटर्स आर युज्ड इन सच ॲप्लिकेशन्स. ओके. अकॉर्डिंग टू प्रोसेस ऑफ एक्सपान्शन ऑफ रेफ्रिजरंट. हाऊ रेफ्रिजरंट इथं काय होणार आहे. सो वेन एक्सपान्शन डिव्हाइस म्हणतो आपण. एक्सपान्शन डिव्हाइस म्हणजे काय किंवा सॉरी इव्हॉपरेटरमध्ये काय होतं जेव्हा लिक्विड रेफ्रिजरंट इंटर होतं इव्हॉपरेटरमध्ये इट विल ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम दी स्पेस अँड लिक्विड इज कन्वर्टेड टू वेपर. एक्सपान्शन ऑफ रेफ्रिजरंट म्हणजे रेफ्रिजरंट वेपरमध्ये रूपांतर झालं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी जास्त झालं. सो वेन लिक्विड रेफ्रिजरंट इव्हॉपरेटर डायरेक्टली ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द कूलिंग स्पेस दॅट इज नोन ॲज वॉट डायरेक्ट एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर. तुमचं डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे त्यालाच आपण चिलर पण म्हणतो किंवा फ्रीजर म्हणतो. ती कॉईल डायरेक्टली हीट ॲब्सॉर्ब करतो फ्रॉम दी कूलिंग स्पेसमधून. अरे बेटे म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर. सो व्हॉट इज वेन हीट इज कॅरीड बाय रेफ्रिजरंट डायरेक्टली फ्रॉम द रेफ्रिजरेटेड स्पेस द इव्हॉपरेटर इज कॉल्ड ॲज डायरेक्ट एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर. एक्झाम्पल डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर. इट इज अ सिम्पलेस्ट टाईप ऑफ डायरेक्ट एक्सपान्शन टाईप इव्हॉपरेटर ॲज शोन इन figure. Next one is what? Indirect or secondary evaporator. Indirect or secondary evaporator. When cooling effect is obtained in secondary circuit, in secondary evaporator. आता आपल्याला कूलिंग इफेक्ट मेनली इथं पाहिजे. सो हिअर द कूलिंग इफेक्ट. ह्याच्यातून हीट काय घेणार आहे या एअरमधील इथला हवा आपल्याला थंड करायचं आहे. याच्यातून हीट काय घेणार आहे आपला शियर. सो याच्यातून हा इव्हॉपरेटर आहे तुमचा. याच्यातून हीट हा घेईल म्हणजे हा डायरेक्टली या एअरमधून हीट काय घेणार आहे हे वॉटर घेणार आहे. हे वॉटर इथं आले की काय होणार गरम होणार. परत या गरम वॉटरमधून हीट काय घेणार हे रेफ्रिजरंट घेणार. 2 सर्किट आहे तिथं. हा एक सर्किट आहे आणि हा एक सर्किट आहे. दिस इज अ प्रायमरी सर्किट which is circulated in the vapor compression cycle.
सो हा तुमचं काय आहे, कॉम्प्रेसर आहे, हा कंडेन्सर आहे, तुमचा हा एक्सपान्शन वॉल आहे आणि हा इव्हॅपोरेटर आहे. सो याच्यामध्येच फिरतो तो. दिस इज अ प्रायमरी सर्किट, प्रायमरी रेफ्रिजरंट. आणि हा सेकंडरी रेफ्रिजरंट, म्हणजे इथलं हीट हा सेकंडरी रेफ्रिजरंट ॲब्सॉर्ब करतो. सेकंडरी रेफ्रिजरंटला प्रायमरी रेफ्रिजरंट हीट घेतो आणि तो घेतलेलं हीट कंडेन्सरमध्ये इथं बाहेर फेकतो. ठीक. मग प्रायमरी रेफ्रिजरंट डझंट टेक डायरेक्टली ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द स्पेस टू बी कोल्ड. इथे स्पेस टू बी कोल्डमधून हीट काय घेणार आहे, पहिल्यांदा सेकंडरी रेफ्रिजरंट, सेकंडरी इव्हॅपोरेटर. मग सेकंडरी इव्हॅपोरेटरमधून काय घेणार, प्रायमरी इव्हॅपोरेटर. प्रायमरी इव्हॅपोरेटरमध्ये जे रेफ्रिजरंट आहे ते घेणार आणि ते कंडेन्सरमध्ये रिजेक्ट करणार. सो दिस इज नोन ॲज इनडायरेक्ट और सेकंडरी इव्हॅपोरेटर्स. सो दीज आर युज्ड इन सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट्स. अरे सो आईस प्लांट्स, आईस प्लांटमध्ये आपला उद्देश काय, मेन जे आईस कॅन आहे ते कॅनमधलं पाण्याचं टेम्परेचर मायनसमध्ये करायचं आणि त्याला बर्फात रूपांतर करायचं. त्याच्या सराउंडिंगला काय, ब्राईन सोल्युशन आहे. ब्राईन सोल्युशन म्हणजे वॉटर आणि सॉल्टचं मिक्सर आहे. त्या सोल्युशनमध्ये काय, तुमचं इव्हॅपोरेटरचे ट्यूब आहे. म्हणजे इव्हॅपोरेटर, प्रायमरी इव्हॅपोरेटर अमोनिया, त्याच्यामधून अमोनिया फिरवलं जातो. अमोनिया हे ब्राईन सोल्युशनला थंड करतं. ब्राईन सोल्युशन हे जवळपास -10-15 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर झालं की ते त्या कॅनमधलं ठेवलेल्या पाण्यातला हीट ॲब्सॉर्ब करतो आणि जेव्हा त्या पाण्याचं टेम्परेचर हे -3-4 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं. मीन्स हीट ट्रान्सफर बघा, द वॉटर विच इज टू बी कन्वर्टेड इन टू आईस, त्याच्यातला हीट ब्राईन सोल्युशन घेतलं. ब्राईन सोल्युशनला मधला हीट काय घेतो, त्याला थंड करणारा अमोनिया रेफ्रिजरंट घेतं. अमोनिया रेफ्रिजरंट हीट ॲब्सॉर्ब करून वेपरमध्ये रूपांतर होतो. मग तो कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस केलं जातं, मग कंडेन्सरमध्ये पाठवलं जातो. तिथं हीट तो कुलिंग मीडियाला देतो. म्हणजेच जे हीट त्या कॅनमधला ज्याला बर्फ करायचं आहे त्याच्यातला हीट ब्राईन सोल्युशन घेईल. ब्राईन सोल्युशनमधला हीट प्रायमरी रेफ्रिजरंट अमोनिया घेईल. अमोनिया तो कुलिंग मीडियाला रिजेक्ट करेल. सो हिअर द डायरेक्टली प्रायमरी रेफ्रिजरंट इज नॉट ॲब्सॉर्बिंग द हीट फ्रॉम द स्पेस टू बी कूल्ड. इथं सेकंडरी इव्हॅपोरेटर वापरलेला आहे. अजून एक मध्ये मीडिया आहे, म्हणून याला इनडायरेक्ट और सेकंडरी इव्हॅपोरेटर म्हणतात. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ इव्हॅपोरेटर्स दॅट वी हॅव डिस्कस देअर वर्किंग अँड construction. Okay, we stop here. Thank you.